kid is somebody who frequently has this cough cold episodes. 3, 2, 1 and smile. गुड न्यूज तुम्हाला शेअर करायची होती. हद्द होत चालली होती. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो नानूचा डोळा अजूनही बसलेला नाही आहे, पण ॲटलिस्ट तिचा ताप कमी झाला आहे. म्हणजे कालपासून तिला ताप नाही आला आहे. आणि आज माझा खूप आधी ठरलेला खूप मोठा इव्हेंट होता. सो तिला बरं नाही आहे तरीसुद्धा मला तिथे जावं लागतं आहे. पण 2च तासाचा इव्हेंट आहे, त्याच्यामुळे होईल मॅनेज. ती राहील रोशनजवळ. पण त्यातल्या त्यात ती आत्ता ओके आहे. म्हणजे डोळ्याचा जरा त्रास होत आहे, पण ओव्हरऑल म्हणजे ताप वगैरे नाही, त्याच्यामुळे ते ओके आहे. सो आज आहे अभिनव बेबीचा इव्हेंट आणि हा ऑलमोस्ट 2 महिन्यापासून मी प्लॅन करते आहे. आणि आय एम सुपर एक्सायटेड की इव्हेंट कसा होतो तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा इव्हेंट मी दुसऱ्यांदा होस्ट करते आहे. आणि अभिनव बेबी तुम्हाला ब्रँड माहिती असेल, खूप मोठा ब्रँड आहे आणि यांचे प्रॉडक्ट्स पण खूप चांगले. म्हणजे मी अनायासाठी ऑलमोस्ट 2 वर्षापासून ते यूज करते. सो मागच्या वर्षीसुद्धा मी हा इव्हेंट होस्ट केला होता आणि यावर्षीसुद्धा त्यांनी ती अपॉर्च्युनिटी मला दिली. सो आय एम ग्रेटफुल. आणि मी माझ्यासोबत आज भरपूर मॉम्ससुद्धा असणार आहे. सो त्यांना भेटायलासुद्धा तेवढीच एक्सायटेड आहे. आणि इव्हेंट कसा होतो काय हे सगळं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या काही सबस्क्रायबर्स किंवा काही फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामच्या, त्या मॉम्स तिथे आज मला भेटणार आहे. सो सगळ्यांची आज भेट पण करून देते आणि मोस्टली सगळ्यांचे बाळं पण राहतील. सो अनाया इंटरॅक्ट करू शकेल. पण ॲक्च्युली तिच्या डोळ्याला बरं नसल्यामुळे आम्हीच थोडं अवॉइड करतो की ती कुणाशी इंटरॅक्ट करेल, पण कारण त्यांना इन्फेक्शन व्हायला नको. बट लेट्स सी कसं काय होतं आज दिवसभरात तुमच्याशी शेअर करते. हाय तेजावी राईट. कांचन तेजवी हा सॉरी कांचन प्रियंका. ती पण प्रियंका. मला वाटतं आपण कंचनला फर्स्ट टाइम भेटलो आणि प्रियंका हां लास्ट टाइम आवडतो. हाय हाय. सो हे सगळे माझे फॉलोअर्स प्लस मॉम्स. सो आज आम्ही इथे अभिनव बेबीचा इव्हेंट अटेंड करायला आलो आहे. सो इव्हेंट कसा होतो हे पुढे पूर्ण शेअर करते. तर इव्हेंट एका कॅफेमध्ये होता. मी सगळ्यात आधी पोहोचले आणि तिथे बऱ्यापैकी सेटअप लागलेला होता. समोर हे तुम्ही बघू शकता, सगळे स्क्रीन वगैरे लावलेली होती. फोटोग्राफर्स आले होते. हळूहळू सगळ्या मॉम्स येत होत्या आणि गेल्या गेल्या अनाला तिची एक क्यूट फ्रेंडसुद्धा भेटली होती. पूर्ण इव्हेंटभर त्या दोघीही त्यांच्या पप्पाजवळ खूप छान खेळल्या. आणि मग सगळ्यांचे फोटो सेशन वगैरे चालले होते. सगळ्यांचे सिंगल फोटोज, ग्रुप फोटोज असं सगळं काही आमचं तिथे चाललं होतं. आणि मग सगळ्या मॉम्स एकत्र जमल्या आणि त्यानंतर इव्हेंट सुरू झाला. So many things, but still you all showed up. Thank you so much. Please give a big round of applause for all of you. A fun, interactive, and we'll be learning about sensitive skin. We'll be learning about how to take care of sensitive skin, what products to use, and especially about Aveeno. Oh, we have one more attending. The doctor told that you should use this particular Aveeno baby cream, so I started using that, and it has drastically reduced from then. And now I'm continuing with the Aveeno products itself. So as you have And a neonatologist in Pune, and now I just pass on the mic to her so that she can introduce herself. Increasing the number of babies falling sick. So firstly, the baby's immunity is still developing, not yet fully matured, right? Secondly, sudden shift in heat, humidity. AC is very often because the weather has gotten more hotter, and this can also strip the baby's skin of the humidity and the protective layer. So one way to tackle is make sure that your children are well hydrated. Use a very gentle cleanser. Use a moisturizer. You have to use soak and lock method. What is that? Thought of it? Pollen allergies and dust allergies, and weather, because of the weather change, these allergies are coming up. How can moms actually take primitive measures and take care that these? You have to immediately change their clothes. Gentle bath, gentle cleansing, of course moisturizer. That is for the skin thing. For inhalatory allergen and pollen, because kids nowadays are very sensitive to allergy prone coughing and allergic rhinitis.
if your kid is a little older, you could ask them to wear a mask, especially in crowded areas. As much as possible, avoid. It works for him. I only use when he sleeps at night. Daily तो लंगोट और वही से यूज करती हूँ. तो क्या इसमें solution? One of the misconceptions. आणि मग इव्हेंट झाला त्यानंतर मग आमच्या मॉम्सच्या गपशप होत्या, सगळे एकमेकांशी चिटचॅट करू शकता. डॉक्टरांशी सगळे छान बोललो आम्ही, आमचे काही कन्सर्न्स असतील ते सगळे त्यांना विचारले आणि त्या पण खूप छान सगळ्यांना मस्त आन्सर देत होत्या. सो सगळ्यांचं खूप छान असं इंटरॅक्टिव्ह सेशन चाललं होतं आणि त्यानंतर सगळ्यांचा एक ग्रुप फोटो आम्हाला हवा होता. सो त्यासाठी आम्ही सगळे मस्त एकत्र जमलो. Arjun, camera look please. Karan, आपको क्यों Yes. Yes, Camera. मेरे phone से 3, 2, 1 and smile. Wait, one more. आणि इव्हेंट नंतर सगळ्याच मॉम्सला छान असं अभिनव बेबीकडनं गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळालं. बाय बाय. Pure like oats, coconut milk, and I think American is one of the best things. Thank you. हॅलो अँड गुड मॉर्निंग. आता वाजलेत 11:30. सो कालचा व्लॉग मी आज कंटिन्यू करते आहे कारण काल इव्हेंट नंतर मी काहीही शूट केलं नाही आहे. सो याचा मागचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर अनायाची तब्येत बरी नव्हती, पण आजचा 3रा दिवस आहे, तिला ताप नव्हता आणि म्हणूनच मी काल इव्हेंट पण अटेंड करू शकली. सो इव्हेंट वॉज ऑसम, खूप छान झाला, खूप छान वाटलं सगळ्या मॉम्सला भेटून. आणि मी हा अभिनव बेबीचा इव्हेंट सेकंड टाइम होस्ट केला आहे. सो याआधी पण मी त्यातल्या काही मॉम्सला भेटली होती आणि आता परत भेटून खूप छान वाटलं. सो आम्ही फक्त त्या इव्हेंट पुरतं भेटतो, बाकी आमचं बोलणं पण होत नाही. वर्ष झालं त्या मागच्या इव्हेंटला आणि आता पण तो होता, तर ते परत त्यांना मी फक्त एका शब्दाने म्हटलं की येणार का, तर सगळ्यांनी हो म्हटलं आणि सगळे आलेत. सो आय एम रिअली थँकफुल की असे पण छान छान लोक माझ्या लाईफमध्ये आहेत आणि ते आम्ही सगळे भेटलो, खूप छान वेळ घालवला कालचा. इव्हेंट ॲज इन सगळ्या मॉम्सची एक मीटअप होती, ती फक्त अभिनव बेबीने अरेंज केली होती, पण आमच्यासाठी एक नॉर्मल मीटअप होती ब्रँडकडनं आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सो कालचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता आणि त्यातल्या त्या तिथे डॉक्टरसुद्धा आल्या होत्या. सो त्यांनी खूप छान नॉलेज आम्हाला दिलं, म्हणजे स्किन केअर कसं असलं पाहिजे, बाळाचं स्किन केअर कसं केलं पाहिजे. एका बाजूला आपण ब्रँडची गोष्ट सोडली तर इन जनरल पण आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर आम्हाला स्किन रिलेटेड काही कन्सर्न्स असतील कुठल्याही मॉम्सला तर आम्ही बिनधास्त त्यांच्याशी बोलू शकलो, त्यांना विचारू शकलो आणि बऱ्याच गोष्टी तिथे डिस्कस झाल्या. सो एकदम छान नॉलेजेबल प्लस मस्त असा मीटअप होता. सो ते झालं आणि त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 4ला वगैरे घरी आलो. आमचा प्रियंकाकडे जायचा प्लॅन होता कारण अनायासाठी प्रियंकाकडे एक छान सरप्राईज आहे, जेव्हा किंवा ती घेऊन येईल तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. आता प्रियंका कोण असं म्हणाल तर अनायाची फोटोग्राफर तुम्ही बरेचदा बघितली असेल. सो तिचं स्टुडिओ हडपसरलाच आहे. सो आम्ही तिकडे गेलो होतो कल्याणी नगरला, तर आमचं होतं की चला भेटून येऊ, पण आमचं जायपर्यंत फिक्स नव्हतं की यायच्या वेळेसचं सीन कसा असणार आहे, कारण रोशनने हाफ डे घेतला होता, तिचं ऑफिस पण होतं आणि किती वेळ लागेल तिथे माहिती नव्हतं. सोबत अनायाची तब्येत पण माहिती नव्हती, म्हणून आम्ही तिला आधी नाही सांगितलं की आम्ही येतोच असं, की तिचे कामं अडतील मग आम्ही नाही गेलो तर. मग तिला वेळेवर फोन केला तर ती ॲक्च्युली अवेलेबल नव्हती स्टुडिओमध्ये, त्याच्यामुळे मग आम्हाला परत यावं लागलं. पण अनायासाठी एक छान सरप्राईज आहे, तिच्या बर्थडेसाठी तिने केलं होतं, ती बर्थडेला येऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही बरेचदा प्लॅन करतोय पण कधीतरी तिचं जमत नाही, कधीतरी माझं जमत नाही आहे. सो बघू, जेव्हा केव्हा भेटेल नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आणि आत्ता काल नंतर मग अनायाला ताप नाही आहे, पण तिचा डोळा अजूनही तसाच आहे, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट आम्हाला दिसत नाही. पण मागच्या 2 दिवसापासून ती ॲटलिस्ट आम्ही जबरदस्ती का होईना ड्रॉप टाकतो आहे कसा पण. म्हणजे 5 दिवस आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं, पण आता आम्हाला जमलं आहे ते कसं टाकायचं, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं कसं पकडायचं आणि कसं टाकायचं. पण ती रडते त्याच्यामुळे सगळा ड्रॉप निघून जातो. बट एनिवे आम्ही आमचे प्रयत्न करतो आहे आणि अजून 2 दिवस वाट बघू, परत एकदा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ डोळ्यासाठी. पण ठीक आहे, म्हणजे आता जे आहे त्याला तेवढा वेळ लागणार आहे, तो लागणार आहे बरं व्हायला. पण ती तशी ओके आहे, म्हणजे ॲक्टिव्ह आहे, व्यवस्थित चाललाय, ताप येत नाही आहे. आणि मागच्या संडेला मी रोशनसाठी शॉपिंग करायला जाणार हे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये.
पण तेव्हापासून अनायाची तब्येत बरी नसल्यामुळे शॉपिंगचा काही मुहूर्त लागला नाही आणि आज फायनली आम्ही शॉपिंगला जाणार आहे. आता 11:30 वाजले. मी पहिले सगळी प्रिपरेशन करून ठेवली. इथे मी साबुदाणा वडा बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी तयारी करून ठेवली. आता साबुदाणा वडा मला खूप आवडतो, म्हणजे माझ्या जीवा पाड येतो, पण तेलकट असतो, डीप फ्राईड असतो, म्हणून आम्ही खूप कधीतरी करतो. सो वर्ष झालं असेल मी खाल्ला नाही, म्हटलं चला आज आपण तो करूया, कारण त्या दिवशी आम्ही साबुदाणा खिचडी बनवली होती ना, सो मी थोडासा बाजूला ठेवला होता. सो आता मी त्याची प्रिपरेशन करून ठेवली. प्लस रोशन आणि अनायासाठी आलू पराठा मी बनवणार आहे, त्याची पण प्रिपरेशन करून ठेवली. बाकी घर आवरलं, सगळी क्लिनिंग वगैरे सगळं झालं आणि आत्ता मी म्हटलं स्वयंपाकाला लागायच्या आधी ब्लॉग सुरू करूया आणि मग खाऊन पिऊन आम्ही शॉपिंगसाठी निघू. पण त्याआधी एकदम 2 मिनिटात यावर बोलते, कारण मी काल म्हणजे मी आतापर्यंत तेवढी अनायामध्ये गुंतलेली होती की मी कमेंट्स वगैरे बघितल्याच नाही. पण आत्ता मी कॉमेंट बघितली काल आणि मी मागच्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलं की मी एक माझ्या भावाच्या एंगेजमेंटच्या आधी मेकअप प्रॉडक्ट्स परचेस केले होते. त्या ब्लॉगमध्ये म्हटलं, असं त्यांनीच मला आठवण करून दिली की माझी स्किन टोन फेअर आहे. आता ही स्किन टोन एकदम रिअल, म्हणजे ठीक आहे चेहऱ्याला तुम्ही म्हणाल की मेकअप असेल, पण ॲक्च्युली नाही आहे. एकदम नॉर्मल मी सनस्क्रीन लावलेला आहे, फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढंच मी लावलं आहे चेहऱ्याला आंघोळ झाल्यानंतर. पण ही स्किन टोन तर तुम्ही बघू शकता आणि जर याला तुम्ही फेअर स्किन टोन नाही म्हणत तर मला माहिती नाही काय म्हणता. आणि ते पण मी स्वतःची तारीफ करण्यासाठी तुम्हाला सांगितलं नव्हतं. ॲक्च्युली वी कॅन डिस्कस अबाउट स्किन टोन्स राईट. मी एकदम जनरल तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की माझा जो शेड आहे तो मला प्रॉपर नाही मिळत. मी जेव्हा पण जाते घ्यायला मला थोडासा डार्क शेड मिळतो. सो तसं मला माझ्या स्किन टोनला मॅच होण्याला एक फाउंडेशन मिळत नाही, हे मी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण आता कोणी त्याला कसं घेतलं की मी स्वतःला म्हणते की मी खूप गोरी आहे किंवा माझी फेअर स्किन आहे, हे तुम्हाला माहिती. आणि मी जोपर्यंत सांगणार नाही की माझा स्किन टोन कसा आहे तो तुम्हाला कसा कळेल की अच्छा हिचा स्किन टोनचा जो फाउंडेशन आहे तो मी घेतला पाहिजे की नाही, त्यासाठी पण मी सांगितलं. बट एनिवे माझा काय पर्पज होता, तुम्ही काय घेतलं हे डझंट मॅटर. बरं ठीक आहे, मी ते म्हटलं, पण मी असं कधी म्हटलं की मी सुंदर आहे? कधी? इथे तुम्ही ते पण लिहिलंय सेकंड कॉमेंटमध्ये, म्हणजे हद्द होत चालली होती म्हणून मी ते बोलली. पण त्यांच्या हिमतीची मी दाद देते. त्यांनी परत एक कॉमेंट केली की तुम्ही या व्हिडिओवर असं म्हटलं होतं आणि मला तरी पण परत वाटतं की तुम्ही फेअर वगैरे नाही आहे, तुम्ही सुंदर वगैरे नाही आहे. सो मी तुम्हाला कुठे म्हणते माझी तारीफ करा, किंवा मी तुमचं ओपिनियन कुठे मागितलं आहे की तुम्हाला काय वाटतंय मी कशी आहे? मी जशी आहे तशी मला आवडते आणि ज्यांना आवडायची त्यांना आवडते. तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल हे मला जाणून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सो वाय यू आर वेस्टिंग युअर टाइम हिअर? प्लीज डोंट. आणि तुम्ही तुमच्या याच्यात खुश राहा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहून इरिटेट होत असेल, तुम्हाला माझा चेहरा पाहावं वाटत नसेल, सो प्लीज स्किप व्हिडिओ. ओके, बस मला एवढंच सांगायचं होतं. आणि चला आता मी माझ्या कामांना लागते. म्हणजे मला तरी असं वाटतं तुम्ही कसे आहात किंवा मी कशी आहे किंवा एखाद्या व्यक्तीची स्किन टोन कशी आहे हे कधीही डिस्कस करायचं नसतं किंवा असं कोणाला म्हणायचं नसतं. बिकॉज सगळ्यांना सगळे स्वतःसाठी छान आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी छान आहे, दे आर एन्जॉईंग देअर लाईफ. प्लीज असं म्हणून कधीच कुणाचं मूड ऑफ करू नये की म्हणजे मला तर काही फरक नाही पडला, कारण तुमच्या म्हणण्याने मी तशी होणार नाही किंवा तुम्ही मला सुंदर नाही म्हटलं तर मी सुंदर नाही आहे असं मला वाटणार नाही. सो पण एनिवे कुणाला पण असं म्हणू नये असं मला तरी वाटतं. बिकॉज कधी कधी कुणाला ॲक्च्युली काही स्किन प्रॉब्लेम्स असतात, कुणाला पिंपल्सची प्रॉब्लेम असते किंवा काय, पण ही कुणाच्या हातात असतो का? नाही. मग त्याला आहे ऑलरेडी त्याला बेकार वाटत असतं. कारण एकेकाळी मला पण पिंपल्स आले होते, तुम्हाला जर दिसत असेल, जेव्हा माझं यंग एज होतं, मी कॉलेजला जातो तेव्हा मला पिंपल्स येत होते. आणि तेव्हा जर आपल्याला ऑलरेडी आपण गिल्टमध्ये असतो की यार माझ्या फेसवर पिंपल्स आहे, कसं वाटतं, ते चांगलं वाटत नाही. आणि त्यात जर एखाद्याने येऊन आपल्याला अजून म्हटलं बापरे किती पिंपल्स आले तुला, आपल्याला वाईट वाटतं ना. कोणीही असे, मी असे, तुम्हीही असे. सो प्लीज कधीच कोणाच्या स्किन टोनवर बोलू नये, प्लस कोणाला कशाच कोणाच्या काही बाबतीत बोलू नये. बिकॉज तो काय सफर करतो हे त्यालाच माहिती असतं. तर सगळ्यात आधी अनायासाठी मी इथे आलू पराठा बनवला आणि तिला दह्यासोबत खायला दिला. आणि मला माहिती होतं दही सोबत दिलाय म्हणजे पराठ्याच्या आधी दहीच संपणार आहे. त्यानंतर रोशनसाठी सुद्धा मी इकडे मस्त आलू पराठे टाकून घेतले. सोबत माझ्यासाठी इकडे मस्त साबुदाण्याचे वडे सुद्धा बनवून घेतले. सोबतच चटणी बनवली होती आणि आज मस्त मी वडे एन्जॉय केले.
आणि आता खाऊन पिऊन सगळं आवरून झालं आहे, रेडी होऊन आम्ही आता शॉपिंगला निघतो. पण रोशनला झोप येत आहे कारण तो जिमला गेला होता, खाणंपिणं झालं, आता त्याला थोडंसं रेस्ट करावं वाटतंय. आणि ॲक्च्युली त्याला वीकडेमध्ये असं नाही मिळत की खाल्लं झोपलं. त्याला म्हणजे बाकीची कामं पण बघावी लागतात, थोडंसं मला हेल्प पण करावी लागते, शूट्स अँड ऑलची, जिम पण बघावी लागते, प्लस ऑफिस. सो जरा हॉचपॉच असतं. सो म्हणजे ठीक आहे, थोडासा आराम कर. एक गोड बातमी तुमच्याशी शेअर करायची होती, एक गुड न्यूज तुम्हाला शेअर करायची होती. सो आपल्या या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि या 1 वर्षात आपली 14,000ची फॅमिली झालेली आहे. सो आय एम ग्लॅड की तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझे ब्लॉग्स एन्जॉय करता. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि येस, आय एम सुपर हॅपी की आज 1 वर्ष कंप्लीट झालं आपल्या या चॅनलला. माझं जुनं चॅनल ज्यांना माहिती नसेल त्याच्यावर 1 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि मी नंतर हे ओपन केलं 1 वर्ष, आत्ता 1 वर्ष झालं आणि मग इथे आता व्लॉग्स मी शेअर करते. सो चला मग, थँक्यू. काय करताय असं? हां, तू काय करताय? खोलू नको असं. काय करताय पण? आणि माझा टाकते आणि तुझं काय करायचं ड्रॉपचं? कसं? मला भीती वाटत आहे. तू टाकून दे नानू, तू टाकून दे, तू टाकून दे ना. स्वतःला ड्रॉप टाकायचा नसतो रे, माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकते. मला काहीच नाही झालं नानू, मला काहीच नाही झालं. दाखव तुझा डोळा कसा दिसतो. आणि आता हेअरकट पण करायची नानूची, हो ना. डोळा बसायची वाट बघत होतो आम्ही, पण आजकाल माझे नानू ना शांततेत पोनी पण घालून घेते, हो ना नानू. इट्स ओके. चल आता. छान वाटतं. आवडलं का तुला? बेकार नाही वाटत, चांगलंच वाटतं. मला हाच कलर पण आवडला. तुला आवडला का नानू हा कलर? हो मला पण आवडतं, पण एकदम असं ब्लू ब्लू वाटते का रे. बॉडी वाटते. चालू का वॉकिंग लूज होत आहे का थोडं? नाही रोशन, तेवढा तर लागेल. सजेस्ट करूंगा सर, यहाँ तक आ रहा हूँ तो ये ठीक है, अपना शूज़ के लिए एडेप्ट है, पैर को पूरा एडेप्ट करेगा, उसके बाद एक्सपांड होता है, ये उनके लिए बेस्ट है. ये ऑलरेडी उनको टाइट हो चुका है, एक साइड मोटी है. इस वाले कोणता घ्यायचा तुला? फेंट कलर हा घ्यायचा. हा आवडला तो रेड वाला. बघू आपण. नाही चांगला दिसणार, खूपच रेड रेड वाटतो. दुसरा कोणता बघू. मला तर ब्लॅक घ्यायची इच्छा होती, ब्लॅक अँड व्हाईट. हां, किंवा मग हा. एक हा चांगला वाटत आहे. आपण पहिले कसं दुसऱ्या पण द्या म्हणते. तो बघ रोशन. नाही पिंक वाला खूप खराब होईल पिल्लू. ओ नानू तुझा साईज नाही आहे तो. नानू अंकल देतात तुला वेट. हा ब्लॅक म्हणत होते मी. हा तोच चांगला वाटतो. हा घालून पहा. कोणता शूज घेतला तू दाखव. वाव, सो नाईस. आणि आता तुम्ही म्हणाल रोशनच्या शॉपिंगसाठी गेले होते आणि इकडे तिकडे काय भटकायला लागले, तर अनायासाठी आम्हाला शूज घ्यायचेच होते. आणि अनाया तिथे खूप त्रास देत होती, ती मला सोडतच नव्हती. तिचं म्हणणं होतं तू कंटिन्यू मला घेऊन राहा, कारण तिला बहुतेक डोळ्याचा त्रास होत होता आणि सोबतच तिला भूक पण लागली होती. मग आम्ही डिसाईड केलं जाऊ दे, तिला शूज घेऊन देऊ, तिथे बलून वगैरे बघून ती खुश होईल आणि त्यानंतर मग शॉपिंग कंटिन्यू करू. मग त्याच फ्लोअरवर आम्हाला माझ्या चष्म्याचं दुकानसुद्धा दिसलं, तर मग तिथे पण गेलो होतो. चष्मा घ्यायचा होता कारण मला ते काम मी पुढे सांगते. आणि तिला मग इथे थोडंसं शेक वगैरे प्यायला दिला, तर ती नॉर्मल झाली आणि मग छान खेळायला सुद्धा लागली. आणि मग आम्ही रोशनच्या शॉपिंगला गेलो. नानू मस्ती करत आहे. बरोबर आहे. पण आहे का तुझ्याकडे अशी
जे ट्रेडिशनल वाली नाही रोशन. हा घेऊन घे मग. हा मला आवडलं पण तो. ठीक आहे. छान वाटत आहे. याच्यात हे आहे का आपल्याकडे खालून टाकायला? काय आहे ते बेटा? नको 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 नानू, माहिती नाही. ओ माय गॉड, सो क्यूट. ग व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. कसा ब्रश ठेव, ब्रश ठेव. अर्ली इन द मॉर्निंग असं आहे ते. ब्रश युअर टीथ, ब्रश युअर टीथ अर्ली इन द. आता पील बनाना. थांब, ब्रश ठेव. अगं ब्रश युअर टीथ झालं. बनाना कसं म्हणते नानू? नानू खूप छान करते माहिती का रोशन? कसं करणार बघू मला. कसं करते ग? शो मी. बरं मी म्हणते तू करते का? मी म्हणते पील बनाना, तू करते? हा चला की मी जातो बाहेर. नाही रे, थांब ना. नानू पील बनाना करते. नानू पील बनाना, पील पील बनाना. सो बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा सगळी शॉपिंग झाली, म्हणजे लग्नाची जी शॉपिंग होती ती झाली. आणि रोशनला खूप कंटाळा येतो ती शॉपिंग करायला. मी म्हणते म्हणून ते कपडे घेतो तरी, कारण त्याला बंगाली किंवा असं ट्रेडिशनल ड्रेसेस नाही आवडत घ्यायला. आताही जरा जुगाड केलाय. मी खूप गोष्टी प्लॅन करते की चला आपण ते तशी रील बनवू. मी आउटफिट्स विवोर वगैरे वगैरे, पण तसं काही माझं सक्सेसफुल होत नाही, कारण तिथे गेलं एकटं जायच्या आधी म्हणजे रोशनला खूप विनवण्या करून घेऊन जावं लागतं. आणि त्यातल्या त्यात त्याचंच असतं, यार हे कपडे मला कचकच होतात. आणि त्यातल्या त्याला एकच फक्त मान्यवरचा तो ब्रँड आहे, त्याचीच फिटिंग त्याला प्रॉपर वाटते आणि मग तिथे त्याला कम्फर्टेबल वाटतात. सो गेलो आणि हळदीसाठी लग्नासाठी जे काय होतं ते फायनल झालं. रिसेप्शनचं आम्ही दोघांनी शॉपिंग नाही केली, आमच्याकडे आहेत ऑलरेडी तेच कपडे आम्ही घालणार आहेत. कारण ह्या कपड्यांचा खरंच काही यूज होत नाही आणि मी माझ्याकडे जे आहेत ते पण मी हार्डली म्हणजे मी एकदा घातला आहे, एक फोटो पण नाही आहे माझी त्याच्यावर. तर मी म्हटलं चला आपण तो घालूया परत लेहंगा. सो लेहंगा मी घालणार आहे. रोशनकडे पण ब्लेझर वगैरे आहे. सो बघू आता ते आम्ही खूप ठरवलं होतं की मी असं मॅचिंग वगैरे असं करेल, प्रयत्न केलेला आहे. आता कितपत ते घातल्यावर आमच्या दोघांचं आउटफिट मॅच होतं किंवा सूट होतं ते तेव्हाच कळेल. बट माझी अनायाची रोशनची आता सगळ्यांची कपड्यांची तरी शॉपिंग झाली आहे. फुटवेअर पण झाले रोशनचे आणि मी तर नॉर्मलच घालते, मला असं ट्रेडिशनलवर हिल्स वगैरे वगैरे असं नाही जमत. आणि अनायाचं पण सगळं झालं आहे. आता मला अनायासाठी थोडीशी हेअर ॲक्सेसरी वगैरे बघायची आहे, ज्वेलरी वगैरे सगळ्यांवरची प्रॉपर आहे की नाही, बांगड्या वगैरे हे सगळं मला बघून घ्यायचं आहे. सो ते मी 1-2 दिवसात करते आणि नसेल तर मी एकदा तुळशी बागेत चक्कर टाकेल, ते माझ्या मैत्रिणीबरोबर. अजून माझं ठरलं नाही आहे काय, असं विचार चाललाय डोक्यात. वी आर ऑलमोस्ट डन विथ शॉपिंग आणि आता एक 15 दिवसात आम्ही नागपूरला पण जाणार आहे. 15 दिवस पण नाही राहिलं ॲक्च्युली. आणि त्यानंतर मग काय काय होते लग्नाचे एकदम भारी व्लॉग्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे मी थोडी लवकर चालली आहे की ते घाण्याचा प्रोग्राम वगैरे सगळं मला करायचं आहे तिथे जाऊन, म्हणून मी आईला थांबवून ठेवलं आहे की मम्मी आल्यावरच करायचं. सो आहे सगळ्या गोष्टी प्लॅन्ड. बघूया आता ते कसं होतं. मॉलमध्ये गेलो आणि मला माहिती पडलं की 50% ऑफ चाललं आहे, सीझन सेल चालला आहे. सो म्हटलं आपण करू काहीतरी शॉपिंग, टी शर्ट्स वगैरे. सो ते राहिलं आहे, ते उद्या वगैरे मग जाऊ आम्ही शॉपिंगसाठी. प्लस रोशनला जिमसाठी जे काही शॉपिंग करायची होती कपड्यांची ती पण तो करेल. प्लस अनायाचे शूज लहान झाले होते आता, तिला ते शूजच कम्फर्टेबल होतात म्हणून आम्ही दुसरे काही घ्यायचा विचार करत नाही. आहे तिच्याकडे अतरंगी चतरंगी बाकीचे, पण कम्फर्ट जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून आम्ही तिला तेच घालतो मोस्टली. मॅचिंग वगैरे वगैरे ह्या गोष्टी आम्ही नाही बघत, कम्फर्टेबल जे आहेत तेच घालून तिला नेतो बाहेर. सो ते अरेटोजचे तिला कम्फर्टेबल वाटतात. सो आत्ता पण आम्ही तिला लहान झाले तर तेच घेतले आणि ते ऑलमोस्ट वर्षभर तिला पुरले. महाग जरी आहेत ते पण मग वर्षभर चालतात, तर तेवढं कम्फर्टसाठी आपण पैसा दिला पाहिजे मला तरी वाटतं. कारण पायांचा कम्फर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसे चालता
तुमची जर चप्पल फुटवेअर व्यवस्थित नसेल तर तुमच्या चालण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि एकदा लहानपणी जी सवय लागली ती मग मोठेपणी लागते. म्हणजे जेव्हा अनाया किती 9 मंथ्समध्ये ती चालत होती आणि 11 मंथ्समध्ये ती प्रॉपर चालत होती हात वगैरे सोडून. सो 9 मंथ्समध्ये ती अशी पकडून पकडून चालायला लागली, तेव्हाच आम्हाला तिला फुटवेअर बघायचं होतं. पण त्यावेळी आम्हाला असं चांगलं छान कम्फर्टेबल फुटवेअर कुठलं मिळत नव्हतं कारण पाय खूप लहान होते. सो तेव्हा मी असेच खूप 2-3 ट्राय केले ऑनलाईन बघून, इकडे तिकडे पण भरपूर ट्राय केले, पण मला काहीच चांगलं नाही मिळालं. आणि जशी ती थोडी मोठी झाली म्हणजे वर्षभराची 1.25 वर्षाची झाली होती, 1 वर्ष 3 महिन्याची, तेव्हा आम्ही तिला हे ऑरेटोज मग तिला झाले परफेक्ट त्या एजमध्ये. सो तेव्हा तिला घेतले आणि तेव्हापासून तिला तेच कम्फर्टेबल आहे. स्वतः आम्ही परत जाऊन तेच घेतले. ते एक्सचेंज पण करतात, म्हणजे तुम्ही हे जे शूज आहे आपले ते आधीचे देऊन द्यायचे आणि 600 ते तुमच्या मग नवीन शूजमधनं कट करतात. पण आम्ही ते दिले नाही कारण आमचं असं असतं की कुणाला तरी डोनेट करू असं वगैरे, ज्याला गरज आहे त्याला देऊन देऊ, म्हणून मग आम्ही तिथे नाही दिले. काय 600 रुपयासाठी एखाद्याला यूजमध्ये येईल कारण ते चांगलेच आहेत. मला चष्मा मी आत्ताच केला होता, डिसेंबरमध्ये केला होता, 6 महिने व्हायचे आहेत किंवा झालेत ऑलमोस्ट. तर काय होतं ना, म्हणजे मला आजपर्यंत कळलीच नाही गोष्ट मला काय होते का होते. मला वारंवार चष्मा करावा लागतो कारण मला इथे टच होतो, इथे होत नाही. आणि तो खूप असा मोठा पण झाला होता. अनाया माझा असं करते हाताने जरा कधी कधी, त्याच्यामुळे कारण मी काढून ठेवते बरेचदा. रोशन कसा कंटिन्यू घालून असतो त्याच्यामुळे तिच्या हातात त्याचा लागत नाही पण माझा लागतो आणि त्याच्यामुळे तो ढिला पण झाला होता, पळत होता. एकदा आम्ही बरोबर करून आणला पण तरी पण त्याचं काही होत नव्हतं आणि मला इथे टच होत होतं. तर मला खूप इरिटेट होतं की एका ठिकाणी नाही होतं आणि एका ठिकाणी होतं. पण त्यांना आज विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, कारण माझा हा 3रा चष्मा आहे, सेम कारणामुळे मी तो म्हणजे चेंज करते आहे की मला इथे टच होतं. इथे म्हणे की कधीतरी इथलं हाड मोठं असतं, असं बिसं काय काय कारणं सांगितली त्यांनी, त्याच्यामुळे होतं. कारण त्यांचा स्वतःचा तो सेम प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना कळला माझा कन्सर्न. सो मग आत्ता मी डिसाईड केलं की हे त्याला काय म्हणतात, मला शब्द येत नाही आहे, ते वाला घ्यायचा म्हणजे ते थोडासा उंच राहील, मला तो प्रॉब्लेम येणार नाही ॲटलिस्ट. सो आता तुम्ही जो बघितला व्हिडिओमध्ये तोच मी फायनल केला आहे. चष्मा न लावल्यामुळे माझं डोकं दुखतं आहे कारण आता 15 दिवस झाले तो कम्फर्टेबल होत नाही म्हणून मी लावलाच नाही आहे. सो तो पण बनवायला टाकला. सो बऱ्यापैकी कामं आवरली आहेत, पण आता बाकी उद्यासाठी खूप गोष्टी राहिल्या आहेत ज्या घरातल्या आहेत, गहू भाजीचं. त्याच्यासाठी आता आम्ही आमच्या फ्रेंड्सबरोबर डिनरला चाललो आहे. सो म्हटलं आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. मला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या असंच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.